हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभम तुम्हा सर्वांचं परत एकदा पोलीस भरती टेक्स्टबुक या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे। पोलीस भरती रिलेटेड या ठिकाणी बघा आज एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। ते अपडेट काय असणार आहे ते या ठिकाणी आपण बघणार आहोत। पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार आहे, त्याचबरोबर सध्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पोलीस भरतीची जी अपडेट आली आहे त्याचे या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्याचे व्हिडिओ सुद्धा तुमच्यासमोर येतील। त्याचबरोबर आता एक महत्त्वाचं अपडेट तुमच्यासमोर या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। तर ते काय अपडेट असणार आहे, नवीन अपडेट काय असणार आहे आणि पोलीस भरती कधी या ठिकाणी स्टार्ट होणार आहे, ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या ह्या सेशनमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सर्वांना मी विनंती करतो की चॅनल आपलं नवीन आहे त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा। ठीक आहे, आता हे पोलीस भरती 2025 आपल्यापर्यंत अपडेट होतं की या ठिकाणी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये या ठिकाणी पोलीस भरतीला सुरुवात होईल। ठीक आहे, सप्टेंबर तर आता या ठिकाणी आज संपलेला आहे आणि आता ऑक्टोबर या ठिकाणी स्टार्ट होणार आहे। तर हे अपडेट सुद्धा लवकरच येणार आहे। तर आपल्याजवळ एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे ते या ठिकाणी आपण बघून घेऊया। तर काय म्हटलेलं बघा, पोलीस भरती 2025 बद्दल या ठिकाणी शासन स्तरावर या ठिकाणी हालचालींना वेग, 262 पदांचा प्रस्ताव, आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण। तर या ठिकाणी एक अपडेट आलेला आहे की नाशिक ग्रामीणमध्ये या ठिकाणी 262 पदे या ठिकाणी रिक्त आहेत। म्हणजे शासन स्तरावर या ठिकाणी बघा हालचाली खूप जोरात चालू आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती किती या ठिकाणी पोलीस भरतीसाठी पदं रिक्त आहेत। ऑलरेडी आपल्यासमोर एक डेटा आहे की 15,000 प्लस या ठिकाणी भरती होणार आहे, पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा वाईज किती या ठिकाणी पदं रिक्त आहेत त्याचा सुद्धा या ठिकाणी डेटा लवकरात लवकर आपल्यासमोर येत आहे। तर या ठिकाणी पोलीस शिपाईचे 210 पदे आहेत, पोलीस चालकची या ठिकाणी 52 पदे आहेत। अशी एकूण या ठिकाणी 262 पदं या ठिकाणी नाशिक ग्रामीणसाठी आहेत रिक्त। ठीक आहे, तर या ठिकाणी काय असणार आहे ती माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया। तर पोलीस भरती 2025 संदर्भात शासन स्तरावर जोरदार हालचाली सुरू आहेत आणि या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ग्रामीण पोलीस दलाने रिक्त पदांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे। हे कोण म्हटलेलं, तर या ठिकाणी जे आदित्य मिरखेलकर आहेत, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीणचे, त्यांनी या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे। त्यांनी या ठिकाणी क्लिअर सांगितलेलं आहे बघा की त्यांनी तर ही माहिती या ठिकाणी पाठवलेली आहे गृह खात्याकडे, परंतु जी माहिती आहे आता गोपनीय माहितीनुसार पुढील आठवड्यात अर्ज प्रक्रिया सुरू होणार का, यावर आता थेट नाशिक ग्रामीण विभागाकडून अधिकृत उत्तर आले। आता ते उत्तर का आले बघा, या ठिकाणी इथे त्यांनी सरळ मेन्शन केलेलं आहे की जी पोलीस भरती प्रक्रिया आहे नेमकी कधी सुरू होणार याच्या तारखेबद्दल प्रशासनाकडून सध्या कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही। जाहिरातीचे तारखा आणि वेळापत्रक जे आहे ते कोण करतं, गृह विभागाकडून येतं। ठीक आहे, ह्यांनी जरी रिक्त पद सांगितली तरी त्याचं जे वेळापत्रक आहे ते गृह खात्याकडूनच येतं। पण त्यांनीच असं पण म्हटलेलं आहे की ही भरती सुद्धा लवकरात लवकरच होईल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयारी सुरू ठेवावी असा यांनी सल्ला दिलेला आहे। मग आपल्याला टाइम तुम्ही मानू शकता की ऑक्टोबर महिन्यामध्ये कधी पण या ठिकाणी ही ॲड येऊ शकते पोलीस भरतीची, त्यामुळे बी रेडी गाईज। ठीक आहे, पहिला तुमचं फिजिकल होणार आहे, त्यानंतर तुमची एक्झाम होणार आहे, पण एक्झाम नंतर लगेच फिजिकल नंतर लगेच तुमची या ठिकाणी एक्झाम होणार आहे। मग त्याच्यासाठी आत्तापासूनच प्रिपरेशन करा, हेच एक महत्त्वाचं अपडेट होतं। नाशिक ग्रामीणमध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी 262 पदं रिक्त आपल्याला कळलेले आहेत, अजून सुद्धा याच्यामध्ये भर पडू शकते। त्याचबरोबर अदर जिल्ह्याची सुद्धा या ठिकाणी हळूहळू अपडेट येतील, ते सुद्धा तुमच्यासमोर या ठिकाणी आणले जातील। बाकी जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी टेक्स्टबुकनं या ठिकाणी शौर्य बॅच लॉन्च केलेलं आहे। ही बॅच लवकरात लवकर जॉईन करा। ही पूर्ण बॅच लाईव्हमध्ये असणार आहे, पूर्ण लाईव्ह क्लासेस असणार आहे त्याच्यामध्ये। ठीक आहे, आत्तापासूनच एक्झामची सुद्धा प्रिपरेशन करा। तुम्ही फिजिकलचा जरी स्कोर केला तरी तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे ते तुमचं रिटर्न एक्झामवर सिलेक्शन असणार आहे, त्यामुळे आत्तापासूनच ही तयारी स्टार्ट करा। बाकी तुम्हाला जर पोलीस भरती रिलेटेड सर्व अपडेट हवे असतील तर आपलं पोलीस भरती टेक्स्टबुक हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा। त्याचबरोबर शुभम सर टेक्स्टबुक हे सुद्धा टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ह्याच्यावर तुम्हाला सर्व अपडेट भेटतील। त्याचबरोबर आता बघा ही नवरात्रीनिमित्त या ठिकाणी टेक्स्टबुकनं तुमच्यासाठी ऑफर आणलेली आहे। 799 मध्ये तुम्हाला या ठिकाणी हा पोलीस भरतीचा कोर्स त्याचबरोबर अदर कोर्सेस सुद्धा या ठिकाणी भेटणार आहे। यासाठी तुम्हाला कुपन कोड लावायचा आहे SBB सर, हा कुपन कोड लावायचा आहे, तुम्हाला या ठिकाणी 20% डिस्काउंट भेटून जाईल। आणि ही जे बघा 6+6 मंथ व्हॅलिडिटी सुद्धा आहे, म्हणजे एका वर्षासाठी तुम्हाला 700 रुपये या ठिकाणी हे भेटणार आहे। याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर पोलीस भरती रिलेटेड हेच एक महत्त्वाचं अपडेट होतं। तर
जेही या ठिकाणी ह्यावर्षी वर्दीचं स्वप्न पाहत आहेत त्यांनी तयारीला लागा, वेळ वाया घालवू नका. कारण हळूहळू एकदम अपडेट येतील आणि आपण जर तयार नसेल तर खरंच या ठिकाणी तुम्हाला त्याचं नुकसान भोगावं लागेल. यांनी सरळ सरळ म्हटलेलं आहे बघा की अधिकृत माहिती गृह विभागाकडून आलेली नाही, विद्यार्थ्यांनी तयारी सुरू ठेवावी, चांगला अभ्यास करणाऱ्यांना यश हमखास मिळेल असं म्हटलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा यश भेटणार आहे आणि एकच वर्दी या ठिकाणी आपण ह्यावर्षी तरी फिक्स करूया. ठीक आहे. थँक्यू सो मच गाईज. तर हेच एक महत्त्वाचं अपडेट होतं. हे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अजून काही महत्त्वाचे अपडेट असतील तर आपण नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल माहिती बघूया. धन्यवाद.